माझ्याच कानावर आले साहेब, पण आता काय सर्वच मुलं जे आहेत कामावर निघलेले, सर्व लहान घरातले व परिस्थितीने अत्यंत हलाखीचे आहेत. म्हणजे त्यांना ते पगारी काम करणारे लोक आहेत, त्यामुळे ते काही बोलू शकत नाही समजा. पण ज्या गोष्टी काही झालेल्या आहेत त्या समजा साहेब व्यक्त न होण्यासारख्या आहेत गोष्टी. कारणं भरपूर आहेत साहेब, पण कसं काही विषद करता येत नाहीत आणि तसं विषद करणं सुद्धा चांगलं नाही आहे. पण जिल्हा परिषद मला लढवायची होती, त्या अनुषंगाने मी माझं बाहेर पडलो. मला मोकळं श्वास घेता आला आहे आणि लोकांचे कामं सांगण्याची आज जो ओढ आहे माझ्याकडं, आणि मी जे समजा सोशल मीडियावर टाकतो किंवा सन्मान्य अनिलदादा आणि मुख्य नेते साहेबांना काही पत्र मी व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा मेलवर पाठवतो आहे, त्यात मला आनंद यायला लागला आहे की आता लोकांचे काम मला स्वतंत्ररित्या सांगता येतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये काही घडामोडी घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. बीड म्हणलं की राजकारणाचा केंद्रबिंदू आणि इथून बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात. बीडमध्ये मागच्या काळापासून मोठ्या प्रमाणावर राजकारणाचे उलथापालथ होत आहेत. इथूनच बरंचसं राजकारण चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बीडच्या विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक हे संपूर्ण यंत्रणा घेऊन बाहेर पडलेले आहेत. ते माझ्यासोबत आहेत, विचारणार आहे काय नेमकं कारण होतं. 14 वर्ष तुम्ही सोबत राहिलात, मात्र संपूर्ण यंत्रणा आता तुमच्यासोबत आहे अशी माहिती मिळाली. नेमकं काय कारण होतं तुम्ही बाहेर पडलात? नमस्कार साहेब, प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो. बाहेर पडण्याचं कारण असं विशेष काही नाही साहेब, पण जिल्हा परिषद लढवायची होती व ती जिंकायची आहे, त्याच्यामुळं मी बाहेर पडलो त्यातून. आता तुम्हाला 14 वर्ष तुम्ही सोबत राहिलात विधानसभेला आणि मला वाटतं आमदार आणि त्याच्यानंतरचा माणूस जर कुणी असतो तर तो स्वीय सहाय्यक असतो. अर्थात तुमच्याकडे सगळी यंत्रणा होती, तरी तुम्ही बाहेर पडलात फक्त राजकारणात येण्यासाठी किंवा मग सत्तेत? नाही सर, म्हणजे राजकारण येण्यासाठी नाही आहे, पण जनतेची सेवा करायची होती, जनतेचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करायचं होतं. त्या अनुषंगाने मी बाहेर पडलो अगोदर एकटा. नंतर मग माझ्यासोबत जे मी तिथं यंत्रणा उभा केली होती त्यांनी सुद्धा निर्णय घेतला की तुमच्यासोबत थांबायचे, त्यामुळे सर्व यंत्रणा मग माझ्यासोबत आली. मागच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं की बऱ्याचशा गोष्टी तुमच्यावर अवलंबून होत्या, तुमच्या म्हणण्यानुसार यंत्रणेत सगळं चालायचं. आता अचानक ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, म्हणजे तुम्हाला आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून ॲक्सेस काढून घेण्यात आला होता का, की म्हणून तुम्हाला सोडावं लागलं आहे? हे निवडणुका लढायची काही निमित्त आहे का? नाही साहेब, काही गोष्टी दृष्टिक्षेपात आल्या होत्या, म्हणजे त्यांच्यावर मी बोलण्यात का मोठा नाही आहे, निश्चितच मी लहान माणूस आहे, पण काही गोष्टी मला जाणवल्या होत्या, त्याच्यामुळं मी माझा विचार केला होता की आपल्याला यंत्रणेतून बाहेर पडायचं आहे. पण योग्य वेळ अशी आली की तात्काळ जिल्हा परिषदचे आरक्षण जाहीर झाले आणि अगोदरच माझा मानस होता इलेक्शन लढवायचा, त्याच्यामुळं मी माझं बाहेर पडलो. मग तुम्ही सांगताय जनतेची सेवा करायची, मग तिथूनही करता येत होत्या, म्हणजे निवडणुकीसाठी तुम्ही उमेदवारी तिथं जाहीर केली होती किंवा मागणी केली होती आणि त्यांनी नकार दिल्यामुळे तुम्ही बाहेर पडलाय? नाही, मी त्यांना मागणी केली नाही साहेब इलेक्शन, म्हणजे मला तिकीट द्या अशी त्यांना मागणी केली नाही. मी माझा निर्णय जो आहे तो माझ्या फेसबुक आयडीवर हे केला होता, व्यक्त केला होता, त्यानुसार मी माझ्या कामाला लागलो होतो. त्यांना मागणी नाही केली मी. आणि तिथं राहून जे मला मर्यादा येत होत्या त्या मर्यादा माझ्या आता संपुष्टात आलेल्या आहेत. इथं शिवसेने परिवारामध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आमचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप साहेब, दुसरे जिल्हा प्रमुख स्वप्नील भैया, तिसरे जिल्हा प्रमुख सचिन भाऊ, इथं फ्रीडम आहे साहेब कामाला. आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जे जे जिल्हा परिषद गटासाठी करायचे तुमच्या ते सर्व तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी करा, सर्वच विकास कामं आपल्याला कसे पूर्ण करता येतील ह्या बाबीवर आपण लक्ष देऊया. जिल्हा परिषद तुम्ही निवडणूक लढत असताना संदीप क्षीरसागरांकडे राहिले तर त्यांना वाटलं नाही असं का की तुम्ही तुल्यबळ आहात, तिथं निवडून येऊ शकता, माझी यंत्रणा आहे, मला तुमच्यासारखा एखादा त्यांना जिल्हा परिषद सदस्य मिळाला असतं, म्हणजे हे सगळं असताना सुद्धा त्यांना का वाटलं की असेल की तुम्हाला सोडून द्यावं? नाही साहेब, आता कसं होतं समजा जवळ असताना साहेब माणसाची किंमत सहसा कळत नाही. म्हणजे आता समजा हिंदीमध्ये कहावत बी आहे, घर की मुर्गी दाल बराबर, त्याप्रमाणे तसं वाटलं असेल कदाचित, पण माहीत नाही. पण मी माझा निर्णय घेतला होता, तिथं असतानाच घेतला होता लढवायचा. त्यांनी का नाही निर्णय घेतला किंवा का नाही काही केलं नाही सांगता येणार मला काही. पण तुम्ही सोबत असताना तुमच्यासोबत सगळी यंत्रणा, कार्यालयातले सगळे छोटे मोठे कामगार, हे सगळे यंत्रणा सांभाळणारे लोक सोबत आलेले आहेत, म्हणजे सगळा गटच सगळा बाहेर पडलेला आहे तुमचा. म्हणजे कुठंतरी संदीप क्षीरसागर जे आमदार आहे त्यांच्या काही वागणुकीवरून, ट्रीटमेंटवरून काही गोष्टी कळल्या होत्या का, की सगळं त्यांनी सांगितलं की हे सगळे कामावर येऊ नका, असं काही आम्हाला उडत माहिती मिळाली? माझ्याच कानावर आले साहेब, पण आता काय सर्वच मुलं जे आहेत कामावर निघलेले, सर्व लहान घरातले व परिस्थितीने अत्यंत हलाखीचे आहेत, म्हणजे त्यांना ते पगारी काम करणारे लोक आहेत, त्यामुळे ते काही बोलू शकत नाही समजा. पण ज्या गोष्टी काही झालेल्या आहेत त्या समजा साहेब व्यक्त न होण्यासारख्या आहेत गोष्टी.
म्हणजे काही घडलंय पण तुम्हाला सांगता येणार नाही. हो साहेब, हो. आम्ही लहान माणसं साहेब, आम्ही काही बोलू शकत नाही. आणि ह्या आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणावरही काही बोलायचं नाही. आपल्याला काम करून दाखवायचं आहे आणि जिंकायचं आहे. तुम्ही बाहेर पडलात, प्रवेश केला आहे, मात्र आम्ही पाहतोय सोशल मीडियावर, तुम्ही जरी काही सोशल मीडियावर काही फोटो नसले टाकले, बऱ्याचशा लोकांकडून जसं एखादा माजी आमदार असेल किंवा मग एखादा फार मोठा नेता असलेल्यासारखं तुमच्याकडे स्वागत, आत्ता एक फार गर्दी होती. हे नेमकं काय आहे? म्हणजे जिल्ह्यामध्ये काही वेगळं समीकरण घडवायचं आहे का अनिल जगताप असतील तुमच्या माध्यमातून? नाही, मी सन्माननीय अनिलदादा जगताप साहेबांनी जो मला हात दिला आहे, म्हणजे ज्यांच्यासाठी आपण काहीच केलं नाही, त्यांनी आपल्याला बंधुत्वाचा हात दिला, एक कार्यकर्त्याचा हात दिला आणि एक मैत्रीचा हात दिला. तो हात मी निश्चितच कधी विसरणार नाही. आणि त्यांनी जे समजा मला काही माझ्या जे स्वप्न होते किंवा मला जे माझा मानस होता तो त्यांनी पूर्ण करण्याच्या पूर्ण हालचाली मला तिथं शब्द दिला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला कामाला लागायचं सुद्धा सांगितलं. त्यांनी सांगितलं, मुख्य नेते शिंदे साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये दुसरं काही होणार नाही. जे दादांनी मला सांगितलं आहे त्याप्रमाणे मी कामाला लागलो आहे आणि मी निवडून येणार साहेब त्या विषयामध्ये. म्हणजे नगरपालिकेच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अनिल जगतापाचा उमेदवारसुद्धा त्यांनी जाहीर करून टाकलेला आहे. म्हणजे 2-3 उमेदवार होते, आता पुढच्या काळामध्ये ते उमेदवार जाहीर करू शकतात. संदीप क्षीरसागरांचं पारडं जड आहे असं म्हणत असताना तुम्ही बाहेर पडलेला आहेत. नगर परिषदेमध्ये सुद्धा काही तुम्ही अनिल जगतापांना इथं मदत करणार आहेत पक्षाधन होते? हो, अनिलदादांना निश्चितच आम्ही मदत करणार आहेत. महायुतीमधून जे समजा अनिलदादा व सर्व महायुतीचे जे सन्माननीय नेते आहेत त्यांनी जो आदेश देतील तो आदेश आम्ही बीड नगरपालिकेसाठी म्हणजे खर्ची करणार आहोत समजा आमचं कामाच्या माध्यमातून. तुम्ही बाहेर पडल्यानंतर संदीप क्षीरसागरांचा एखादा फोन आला, काय झालं नेमकं? म्हणजे तुम्ही काही सांगून आला आहेत का कसं, की अचानक सगळे बाहेर आलात? तुमचा कधी फोन आला आहे तुम्हाला परत? नाही, आमचा काही संपर्क नाही कोणत्याच पद्धतीने, कोणाकडेही संपर्क नाही किंवा त्यांचा स्वतःचाही काही संपर्क नाही. नाही, म्हणजे तुम्हाला आजपर्यंत संपर्क केला नाही? तुम्ही कधी केला जातो? कसला संपर्क झालेला नाही. फक्त जिल्हा परिषद एवढंच कारण आहे? हा, जिल्हा परिषद एकच का, म्हणजे कारणं भरपूर आहेत साहेब, पण कसं काही विषद करता येत नाहीत. आणि तसं विषद करणं सुद्धा चांगलं नाही आहे. बरं नाही. पण जिल्हा परिषद मला लढवायची होती, त्या अनुषंगाने मी माझं बाहेर पडलो. कार्यकर्ते सगळे सोबत आहेत आता तुमच्यासोबत इथं आलेले? आहेत साहेब, माझ्यासोबत सगळे लोक आहेत माझे. आणि माझे लोक सगळे साहेब गरीब घरातले आहेत. म्हणजे भांडकुदळ नाही आहेत, गुत्तेदार नाही आहेत किंवा नाही का पैशाच्या हवेच्या पोटी कुठे गेलेले नाही आहेत. त्यामुळे माझे लोक जे आहेत ते इमानदार आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत आणि काम करणारे लोक आहेत. म्हणजे गावखेड्यात राहणारे लोक आहेत. कुठेही समजा नेत्याच्या दारात रोज येत नाही आहेत, बीडला रोज येत नाही आहेत, असे लोक माझ्यासोबत आहेत. तुम्ही सगळी यंत्रणा चालवायच्यात, मागच्या 14 वर्षापासून तुम्ही सोबत असाल. मला वाटतं आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे फक्त तुम्हीच राहिला आहेत 14 वर्ष. फार म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हे सगळं झेलत असताना तुम्हाला काही गोष्टी आहेत ते काही विषय करता येतील? साहेब, मी आता सन्मान्य साहेब पंचायत समिती सभापती होते, नंतर जिल्हा परिषद सभापती, नंतर जिल्हा परिषद सदस्य, गेल्या टर्म आमदार आणि ही टर्म चालू आमदार. तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आहे. मध्यंतरी काही अडचणी होत्या म्हणून मी 1 वर्षभर घरी होतो समजा, पण मी तेव्हापासून सोबत आहे. त्यामुळे मला सर्व काही समजा त्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे अनुभव आलेला आहे, चांगला वाईट सगळाच अनुभव आलेला आहे. एका विधानसभेच्या आमदाराच्या म्हणजे 14 वर्षापासून तुम्ही बाहेर पडलात, आता कसं वाटतं? म्हणजे बाहेर निघाल्यानंतर काय वातावरण काय आज? म्हणजे तुम्हाला वाटत नाही का की काही जबाबदारी सुटली आपल्याकडून, काही विसरले आणि बाहेर पडल्यानंतर बरं वाटतंय का की तिथं असल्यापासून बरं वाटतं? नाही, आता बाहेर आल्यापासून साहेब मला मोकळं श्वास घेता आला आहे आणि लोकांचे कामं सांगण्याची आज जो ओढ आहे माझ्याकडं. आणि मी जे समजा सोशल मीडियावर टाकतो किंवा सन्मान्य अनिलदादा आणि मुख्य नेते साहेबांना काही पत्र मी व्हॉट्सअपवर पाठवतो किंवा मेलवर पाठवतो, त्यात मला आनंद यायला लागला आहे की आता लोकांचे काम मला स्वतंत्ररित्या सांगता येतात. तिकडे तशा मला मर्यादा होत्या ना साहेब. शेवटी मी सुव्यवसायिक म्हणलं की बघण्याचा दृष्टिकोन बदलला, पण आज तो दृष्टिकोन माझ्या बाबतीत राहिलेला नाही, कारण मी आता जनतेचा सुव्यवसायिक आहे. आता तुम्हाला थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊन भेट घालून दिलेली आहे अनिल जगताप, आता तिथून सगळी कामं होतील अशा आहे तुम्हाला अपेक्षा आहे तिथून? हो, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब शासनकर्ते आहेत आणि त्यांचं विशेष लक्ष आहे. आणि त्यांनी मला शब्द दिला की वा सगळे तुम्ही प्रस्ताव तुमचे मला दाखल करा, मी सगळे तुमचे प्रस्ताव सन्माननीय पालकमंत्री अजितदादांच्या मार्फत, त्यांच्या स्वतःच्या मार्फत सगळे मी तुम्हाला सोडून देतो मग प्रश्न. आता संदीप क्षीरसागर उमेदवार आणि तुम्ही आमने सामने असणार आहेत राजुरीमध्ये आणि प्रतिष्ठापनाला लागणार आहे. कशी निवडणूक असेल, रणांगणात काय सांगायचं आहे? नाही साहेब, उमेदवार कुणीही असून द्या, आम्ही मतदार राजांच्या आशीर्वादाने आम्ही निवडून येणार आहोत. आणि काही नाही साहेब, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही इलेक्शन होईल. लोकांचा माझ्यावर जो भरोसा आहे तो मतदान झाल्यानंतर सुद्धा कायम राहणार आहे साहेब. धन्यवाद. नक्कीच एका विधानसभेच्या आमदाराचे 14 वर्ष सोबत राहिल्यानंतर यंत्रणा सगळी सांभाळणं आणि आता जरी काही गोष्टी सांगितल्या नसल्या तरी त्यांच्या बोलण्यावरून बऱ्याचशा गोष्टी काही लक्षात येऊ शकतात. म्हणजे यंत्रणा बाहेर पडणं म्हणजे काहीतरी मध्ये फार काही शिजलं असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 14 वर्ष सोबत असणारा माणूस हा चक्क सगळी यंत्रणा बाहेर घेऊन पडतो. म्हणजे विधानसभेचे काही आमदार आहेत संदीप क्षीरसागर यांच्याकडून नक्कीच काहीतरी उतर काहीतरी झालेलं असावं असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर
एकीकडे संदीप क्षीरसागरांचं पारडं जड असताना, विधानसभेला चांगल्या प्रकारे टक्कर मिळालेली असताना सुद्धा विधानसभेला आमदार होणं, त्याच्यानंतर नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, ह्या सगळ्या निवडणुकीत तोंडावर यंत्रणा बाहेर पडणं फार मोठी गोष्ट आहे असं म्हणलं वावगं ठरणार नाही. कारण यंत्रणा जरी तुमच्याकडे एक फेस असला आमदार म्हणून, तर खालची छोटी यंत्रणा जरी पडद्याच्या मागे असली ती सगळ्यात मोठी ताकदवर असते. आणि ती यंत्रणा बाहेर गेल्यानंतर काय नेमकं नुकसान होतं हे आता ज्याची यंत्रणा बाहेर केली त्याला माहिती असणार आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये संदीप क्षीरसागरांना काय नेमक्या अडचणींना सामोरं जावं लागतं हे पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.